जय रघुवीर समर्थ. सुखी आयुष्याचा एकच मंत्र म्हणजे समाधानी राहणे. आता खरं सांगू का, या जगात तसं कोणीच दुःखी नाही हो. पण दुसऱ्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र आपण दुःखी होतो. जसं की दोन बाया आहेत, परंतु एक जी बाई आहे तिचा नवरा घर खर्च भागेल एवढंच कमावतो आहे, त्यात ती समाधानी सुद्धा असते, सुखी असते, सगळं ऐश्वर्य तिला मिळतं असं तिला वाटत असतं, त्यामुळे ती सुखी असते. पण जिचा नवरा दुसरीचा नवरा जास्त कमावतो आहे, तिला पैठणी आणून देतो आहे, दागदागिने करतो आहे, फिरायला नेतो आहे, तेव्हा मात्र ही काय होते, दुःखी होते. जी समाधानी होती ती आता दुःखी झाली. कोणाकडे बघून? दुसऱ्याकडे बघून. म्हणजे दुसऱ्याकडे बघितल्यावर हिला जाणवतं की आपल्याकडे हे काहीच नाही, तेव्हा ती दुःखी होते. मग आपल्याकडे हे काहीच नाही हे जाणवलं तर तिला नंतर ती दुःखी होते. परंतु जे आहे त्याचा विसर पडतो तिला पुन्हा. मग कुठेही जा हीच परिस्थिती आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे बघाव, जे आपल्याकडे आहे, आपल्याला जे सहज मिळतं आहे ते एखाद्याला मिळत नसेल त्या गरीबाकडे बघा. म्हणजे आपल्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे बघा. मग आपल्याला समजेल की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. तुमच्या घरी बघा, आता सगळेजण बसून संध्याकाळी आनंदात पंक्तीत तुमची मुलं आणि तुमचा नवरा तुम्ही मस्तपैकी बसून जेवत आहे. पण दुसरीच्या नवऱ्यासोबत नवऱ्याला तिच्या कुटुंबासोबत घरच्यांसोबत बसून जेवायलाही वेळ नाही, बोलायलाही वेळ नसतो. म्हणून एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रभूने दिलंय, ईश्वराने दिलंय, त्याचं उत्तर मागू नका. जे दिलंय त्याचे उत्तराई व्हा. जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे, त्याचे उत्तराई व्हा. कुणालाही आतापर्यंत त्याचं उत्तर मिळालेलं नाही. ज्याला गीता सांगितली त्याच्यासारखा योद्धा नाही. त्याला मारलं गेलं, शेवटी अर्जुनाला मारलं गेलं. निजधामाला गेले भगवान, परत येताना शक्ती संपली. म्हणजे अर्जुनाकडे काय होते? भगवंत होते, ईश्वर होते, आणि ते भगवान निजधामाला गेले. येताना शक्ती संपली. एवढा मोठा तो, पण त्याची शक्ती गेली कुठे हो? कुठे होती त्याची शक्ती? फक्त श्रीकृष्ण माझ्या बरोबर आहे हीच त्याची शक्ती होती. श्रीकृष्ण त्याच्या बरोबर आहे ही त्याची शक्ती होती. पण श्रीकृष्णच गेले म्हटल्यावर सगळंच गेलं, सगळं संपलं. अर्जुनाला रस्त्यात अडवलं, त्या टोळीनं सगळं हिसकून घेतलं. अर्जुनाच्या अंगावर सगळ्या टोळीने हात घातला. शेवट आला आणि पांडवांचा अवतार संपला आहे. म्हणून जे दिलं आहे त्यात आनंदी राहायला शिका, आनंद माना. आपल्याला भगवंताने दिलंय सगळं, पण ते सगळं करून आपण अजून काहीतरी मिळेल याचाच आशेत असतो. मग थोडे थोडे साठवतो, बरोबर की नाही? थोडे थेंबे थेंबे तळे साचे. जे आपल्याला दिलं आहे त्याच्यात आनंदात राहा. एवढं भगवंताने, प्रभूने, ईश्वराने एवढं सगळं आपल्याला दिले आहे. एवढं चांगलं शरीर. कोणाकोणाचं एखादा अवयव जर निकामी झाला तर त्याचं आयुष्य संपून जातं. मग समर्थ म्हणतात, तुला एवढं चांगला देह मी दिलेला आहे, तुला एवढं चांगलं कुटुंब दिलेलं आहे, तुला सगळं मी दिलेलं आहे, तरी सुद्धा तू असून सुद्धा काय आहे? दुःखी आहे. मग समर्थ म्हणतात आहे, जे दिलं आहे त्यात आनंदी राहायला शिका, आनंद माना. आपल्याला भगवंताने दिलंय ते सगळं करून अजून काहीतरी आपल्याला पाहिजे याच आशेत आपण असतो. आपले कितीही बँक बॅलन्स असला तरी अजून व्हावा याच आशेत असतो. म्हणजे एक एक रुपया साठवून आपण ते जो एखादा डबा आहे तो डबा आपण काय करतो? भरत असतो. पण तो डबा भरायच्या अगोदरच त्या आधीच आपण काय करतो? दुसरा डबा आणून ठेवतो. मग तो पहिला डबा भरेल तरी कसा हो? पहिल्यांदाच दुसरा डबा आणून ठेवलेला आहे. दुसरा डबा तयारच ठेवू नका. तुमचा एक डबा आहे ना, तो कायम भरलेला राहणार आहे. मग एक डबा आहे ना त्यालाच अगोदर भरा, दुसरा अजून आणून ठेवला, आशा झाली. समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला जे दिलंय ना त्याच्यात आनंद माना. आधीच जर दुसरा आणून ठेवलं तर पहिला कसा भरेल? मग नामस्मरण करतच राहायचं आहे. तसं नामस्मरण आहे. नित्य नियमाची उपासना करायची, निरूपण, भजन, कीर्तन करायचं. आता किती करायचं ते आपल्या आपल्या हातात आहे. म्हणजे जे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आपण न अडखळता न थांबता आपण नामस्मरण करायचं आहे. कुठलंही काम करताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तो भगवंत बळे होऊन माझ्याकडून हे करून घेतो आहे, ही त्याची कृपा आहे हो. कधी कधी आपली इच्छा नसतानाही आपल्याला वाटतं आपण उपासना करावी, आपण नामस्मरण करावं, आणि नकळत
आपल्या वाणीला ती सवय झाल्यामुळे नकळत ते नामस्मरण आपल्याकडून निघतं. म्हणजे भगवंत बळे करून आपल्याकडून करून घेतो आहे, ही आपली पुण्याई आहे, ही त्याची इच्छा आहे हो, ही त्याची कृपा आहे. काय घडणार हे कळत नाही, म्हणजेच तो काय आहे, निराकार आहे. काय सांगावं, तो कसा आकार घेईल. संसारातलंच खरं दुःख सांगू का, संसारातच बघा खरं दुःख सांगू का, की आपल्या घरातली माणसं जेव्हा आपल्याला ओळखत नाहीत ना, तेव्हा त्याच्या एवढं दुसरं मोठं दुःख नाही. तसं देवाला सुद्धा तेच दुःख आहे हो. जो घरात आहे तोच म्हणजे जो घरात आहे तोच ओळखत नाही. जो जवळ आहे, जो तुमच्या घरात बसलेला आहे आणि तुम्ही त्याला ओळखत नाही, हेच त्याला दुःख आहे. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. तुझ्या जवळच आहे, ते सगळं मी तुला दिलेलं आहे, परंतु तू जागा चुकलेला आहे. तुला तू बाहेर शोधतो आहेस, मग तुला ते कसं दिसणार आहे. म्हणून म्हटलंय, मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणियांचे देव कैसे मीची नाही म्हणती. हे चराचरा जिथून प्रगट होतात ते काहीही माहीत नाही. म्या बेल बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते. याचं उत्तम उदाहरण आपल्याला माहितीच आहे. ज्यावेळी कोरोना आला तेव्हा आपण बघितलं की म्या हलविल्या प्राणू हले जो जगात. कोरोनामध्येच बघा डॉक्टर किती प्रयत्न करत होते, पण काही नाही हो. प्राणवायू नाही तर सगळं शून्य. अहो, एकदा तर त्याने काढून घेतला शेवटचा श्वास, की एकदा का त्याने काढून घेतला की आपलं आयुष्य तिथे संपलं. यासाठी मुखात नाम पाहिजे. सुरुवातीला नाम घेताना लक्ष असू दे नाही तर नसू दे, पण ते नाम मात्र तोंडातून बाहेर आलं पाहिजे. एक दिवस असा येईल की ते लक्ष त्याला सोडून कुठे जाणारच नाही, एवढं नामस्मरण होईल. नामस्मरण असं करा की त्या वाणीला सवय पडली पाहिजे. त्या वाणीने स्वतःहून न सांगता, न कुठलीही सूचित करता, आपल्या बुद्धीला सूचित न करता ती वाणीच आपली प्रगटली पाहिजे. एवढं आपलं काय असलं पाहिजे, नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून ते तोंडातून बाहेर येऊ द्या. सुरुवातीला नाही होणार, एक दिवस कमी होईल, दुसऱ्या दिवशी कमी, हळूहळू ते वाढत जाईल. आणि एक दिवस असा येईल की ते लक्ष त्याला सोडून कुठे जाणारच नाही. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन कुणी, पांडुरंगी मन रंगले, तुझ्या चरणी मन स्थिरावले, मन रंगले. दुसरं कुठेही नाही. आता मन मात्र त्या भगवंता चरणीच राहावं. श्रीरंगाच्या चरणावरच मन रंगणार आहे, म्हणून मन रंगले. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया. काय म्हटलंय, आता कुठे धावे मन, हे मन कुठे धावतं आहे, तुझे चरण देखलिया. तुझे चरण बघितल्यावर हे मन तुझ्या चरणापाशी धावते आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की, म्हणूनच म्हटलं आहे, मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती सुधारेल. मनस्थिती बदलली पाहिजे हो. सगळ्या वेळी एकच मनस्थिती ठेवून चालणार नाही. त्यावेळी जेव्हा मनस्थिती बदलेल त्यावेळीच आपली परिस्थिती बदलेल. हा विचारांचा प्रवाह जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की त्याच्या प्रवाहामध्ये प्रवाहाप्रती आपण वाहून जायचं, की त्या प्रवाहाला वळण देऊन त्याला सुंदरपैकी त्याला शेतामध्ये आणून त्या शेतामध्ये पीक उभं करायचं. हे कोणाच्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. कारण हे आपल्याला कळतं आहे, हे आपल्या हातात आहे. नदी वाहते आणि वाहता वाहता आपण त्याला धरण बांधतो, कालवे करतो, कारण नदीचं पाणी आपण अडवतो आणि मग त्याला शेतामध्ये वळवतो आणि शेतामध्ये बहारदार असं सुंदर पीक येतं. मग तसा आपल्या जीवनामध्ये हा जो विचारांचा जो प्रवाह आहे, हा जो विचार जो आपण करतो आहे तो महत्त्वाचा आहे. हा जो विचारांचा प्रवाह आहे, हा प्रवाह सतत हा प्रवाह चाललेला असतो. आपल्याला ते माहीत पण नसतं. तसा आपल्या विचारांचा जो प्रवाह आहे, त्या बांध घालण्याचं काम जसं नामस्मरण करतो, त्याला बांध घालण्याचं काम उपासना करते आणि त्याला वळवण्याचं काम कोण करतं, उपासना करते. आणि त्याला वळवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. आपण जेव्हा त्या विचारांना बांध घालतो नामस्मरणाच्या उपासनेच्या द्वारे, आणि जेव्हा आपण त्यांना वळवतो आपल्याला पाहिजे तसं,
त्यावेळी आपण आपल्या जीवनाच्या शेतात हे जर विचार वळवले तर आनंदाचं पीक आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आपण सुखी, समाधानी, ऐश्वर्य संपन्न असू. आणि हे करण्यासाठी, हे करायला आपल्याला जमलं पाहिजे. मग आता हे जमवायचं कसं? तर जमवलं तर सगळं जमतं. आणि कसं होईल म्हटलं तर काहीच होत नाही. पण हे होणार आणि होणारच आहे. हे विचारांचं सामर्थ्य आहे. जर परिस्थिती आपण जर सुधारली, जर परिस्थिती सुधारायची असेल तर बाहेर प्रयत्न करून सुधारणार नाही, तर आतमध्ये आपण सुधारलो पाहिजे. बाहेर आपण आपोआपच सुधारू, म्हणून आतमध्ये सुधारणा आपल्या हातात आहे. बाहेरचं सुधारणं दुसऱ्याला दाखवण्यासाठी लोक सुधारतात, पण नाही, आतमध्ये जे सुधारणं असतं ते खरं सुधारणं असतं, बाहेरचं सुधारणं नाही. म्हणून चांगलंच बोला. मग बघा, ज्यावेळी आपण चांगलं बोलतो ना त्यावेळी आपली वाणी सुद्धा आपल्याला चांगलं बोलायला लावते. आतमध्ये विचारही चांगले येतात. हे विचारांचं सामर्थ्य आहे हो. तेच नेमकं आपल्याला कळत नाही. म्हणून यासाठीच तर संतांनी नामस्मरण सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी दुर्लभ विराजाने. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामींनाही हे ठाऊक होतं. नामस्मरण करायला आपण सांगितलं तरी लोक नामस्मरण करत नाही. यांनी सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, नामस्मरण करा. संत तुकाराम महाराज अखंड नामस्मरणात असायचे. विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, कायम ते आपल्या स्मरणामध्ये असायचे. आणि अशीच एक कथा सांगतात की संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत इंद्रायणी नदीवर गेले. त्यांच्यासोबत त्यांचे टाळकरी होते. पलीकडच्या बाजूला समर्थ रामदास स्वामीही आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही शिष्य होते. म्हणजे या बाजूला समर्थ रामदास स्वामी आणि एका बाजूला होते संत तुकाराम महाराज. मग संत तुकाराम महाराजांनी समर्थांकडे पाहिलं आणि समर्थांनीही संत तुकाराम महाराजांकडे पाहिलं आणि त्यांनी खुणेने महाराजांना विचारलं, महाराज तुमचं कसं काय चाललंय? कसं काय म्हणजे त्यांच्याबद्दल नाही विचारलंय, तर तुमचं कसं काय चाललंय, म्हणजे तुमचं कार्य कुठपर्यंत आलंय, कसं काय चाललंय? हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. हे तुमचं जे कार्य आहे ते कसं चाललं आहे? मग संत तुकाराम महाराज म्हणाले, कोणी ऐकतच नाही. आम्ही सांगतो सगळ्यांना नामस्मरण करा, पण लोक काही माझं ऐकत नाहीत. मग तुकाराम महाराजांना वाटलं ही आपली परिस्थिती आहे, त्यांची परिस्थिती जरा बरी असेल नाही का. म्हणून महाराजांनी समर्थांना विचारलं की तुमचं कसं काय चाललेलं आहे? समर्थ म्हणाले, जे तुमचं आहे तेच आमचं आहे, जे तुमच्या जवळ चाललेलं आहे तेच आमच्या जवळ चाललेलं आहे. आता याचं मुख्य कारण काय? तर नामस्मरण करणं एवढं सोपं नाही, कठीण आहे. त्याला जिद्दीचीच माणसं पाहिजे. नामस्मरण करणं हे काही सोपी गोष्ट नाही. आज केली उद्या नाही, ती खंड न पडता नामस्मरण करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी जिद्दीची माणसं पाहिजे, ज्याच्यामध्ये जिद्द आहे करून दाखवण्याची, काहीतरी करण्याची, ज्याच्यामध्ये आवड आहे, त्यालाच नामस्मरण करायला गोडी वाटते. संत तुकाराम महाराज नामस्मरण करताना आपली शेंडी पण झाडाला बांधून ठेवायचे हो. कारण का बांधायचे? कारण नामस्मरण करताना झोप येईल म्हणून ते काय करायचे, त्या झाडाला आपली शेंडी बांधून ठेवायची, जेणेकरून नामस्मरण करताना जर झोप आली तर बरोबर ती शेंडी काय व्हायची, ओढली जायची, ते खाली पडल्यासारखे व्हायचे. मग शेंडी ओढली जायची आणि त्यांना बरोबर जाग यायची. म्हणजे एवढं त्यांचं नामस्मरण होतं, एवढं त्यांच्या नामस्मरणामध्ये ते काय होते, गुंग असायचे. कारण नामस्मरण करताना झोप येईल म्हणून. आणि रात्रंदिवस ते नामस्मरण करत होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अखंड नामस्मरण हो. कुठल्याही क्षणी त्यांनी खंड पाडलेला नाही. अखंड नामस्मरण, एवढं नामस्मरण कोणीच नाही करू शकत. रिकामा वेळ आता मिळाला की याची चेष्टा त्याची चेष्टा, याची निंदा त्याची निंदा, याच्यावरच आमचं लक्ष जातं. एक मनुष्य तरी दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतो का? नाही. एक तरी मनुष्य असा भेटेल का काहीतरी ते दुसऱ्याबद्दल वाईट. आणि ज्यावेळी दोघांचं संभाषण ज्यावेळी वाईट गोष्टींवर असतं त्यावेळी खूप वाढत जातं, आणि ज्यावेळी काहीच नसतं त्यावेळी बोलायला काहीच नसतं. म्हणजे चांगलं बोलायचं असेल तर काहीच बोलू शकत नाही माणूस, परंतु वाईट बोलायचं असेल तर हाय भरमसाठ 1-2 तास बोलू शकतो. म्हणून ती सवय लावायची गरज आहे, चांगलं बोला.
म्हणून पहिलं विचार चांगले करायला शिका, मग चांगलं बोलणं आपोआप येतं. जेव्हा तुम्ही विचार चांगले करायला लागता तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाही लागत की चांगलं बोला म्हणून. ते विचारांचं सामर्थ्य आहे, ते बरोबर चांगलं बोललं जाणार. म्हणून म्हटलेलं आहे, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे आणि शुभ करावे. याचा आपल्याला सहस्त्रपटीने फायदाच होणार आहे. म्हणून तुका म्हणे होय लाभ अपार, म्हणून नामस्मरणाचा आपल्याला अपार लाभ आहे. आणि म्हणून आजपासून करा, कारण कल करे सो आज करे, आज करो तो अभी करे. आजपासून संत सांगतात ते नामस्मरण सतत करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे रिकामपणी क्षणभरी नामस्मरणाने आपण आतून बदललो की बाहेरची ही परिस्थिती बदलते हो. आपले विचार, आपला दृष्टिकोनही बदलत जातो. एखाद्याला वाटतं तो मला म्हणजे एवढा प्रचंड, पहिल्यांदा वेळ नसायचा, आता मोबाईल आल्यामुळे माणसांकडे पहिल्यांदा एवढा वेळ असायचा, मस्तपैकी ते याच्यावर झाडाखाली बसून गप्पा मारायच्या, मुलं खेळ खेळायची. परंतु आता मोबाईलने सगळ्यांची काय केलं आहे, ज्यांचं विचार आहे ते मोबाईलवरच येऊन थांबलेले आहे. सगळेजण हातामध्ये मोबाईल घेत आहेत, परंतु त्यांना बोलायला वेळ नाही आहे. पहिलं किती दूरवर लांब चालत जाऊन लोक आपल्या पाहुण्यांना भेटायला जायचे, आणि आता हातात फोन आहे तर आपल्याला वेळ नाही फोन करायला. म्हणजे त्या मोबाईलमध्ये आपण एवढे बिझी आहोत. पण हे विचारांचं सामर्थ्य आहे. जर आपण ठरवलं तर कधीतरी एखादा फोन आपण आपल्या आवडीच्या लोकांना, आपल्या लोकांना लावू शकतो. एखाद दोन शब्द बोलून आपण ठेवू शकतो. तेवढेच आपल्या मनाचं जे समाधान आहे त्यात बदलेल. लोकांशी बोला म्हणजे तुमचे विचार बदलतील. विचार पहिल्यांदा बदललं पाहिजे. पहिलं मनामध्ये ते विचार आले पाहिजे, तेव्हा ते वाणीवर येणार हो. म्हणून म्हटलं आहे, समर्थ सांगतात नामस्मरण सतत करण्याचा प्रयत्न करा. कारण असं जेवढी आपण आतून बदलणार तेवढी बाहेरची परिस्थिती ही आपली बदलणार आहे. म्हणून करून बघा. याच देही याच डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा. या जन्मी इथेच आत्ता, मरेपर्यंत वाट बघायची काहीच गरज नाही. जे सगळं आहे ते इथेच आत्ताच भोगायचं आहे, इथेच आत्ताच लगेच मिळणार आहे. पण आजपासून सुरुवात करा, उद्यापासून अनुभव येईल. म्हणून विश्व प्रार्थना दिलेली आहे हो, विश्व प्रार्थना दिलेली आहे. पहिल्यांदा रेडिओवर लागायची जुन्या काळी. आम्ही लहान असताना रेडिओवर 6:45 वाजता बरोबर विश्व प्रार्थना लागायची. त्यामध्ये नामस्मरण तर आहेच आणि सुंदर विचारही आहे. ती एवढी चांगली वाटायची, ऐकायला खूप मन प्रसन्न व्हायचं. अगदी झोपेत असलो तरी खूप छान, मनाला एकदम असं काय वाटायचं, मन एकदम प्रफुल्लित व्हायचं. आणि उठल्याबरोबर एकदम शांत. आणि दररोज ती सवय झालेली की याच वेळामध्ये बरोबर ते वाजणार आहे. 6:45 वाजता बरोबर बाबा लावायचे. मग ती एक ओढ निर्माण झाली, त्याच वेळी बरोबर तेच ऐकायची. त्याच्यामध्ये चांगले विचार, सुंदर विचारही आहे, नामस्मरणही आहे, चांगली इच्छाही आहे, चांगलं बोलणंही आहे आणि चांगलं करणंही आहे. विश्व प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. म्हणून आम्ही पहिलं ईश्वराचं स्मरण करतो. काय म्हटलेलं आहे? हे ईश्वरा. सुरुवातीलाच म्हटलेलं आहे हे ईश्वरा. म्हणून पहिलं ईश्वराला स्मरण. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. म्हणजे काय बघा, चांगला विचार दिलेला आहे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. प्रार्थना केलेली आहे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. चांगली इच्छा प्रगट केलेली आहे. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. म्हणजे आणि देवाची पुन्हा प्रार्थना केली आहे. आणि संबंध ही जी प्रार्थना म्हणजे काय आहे, शुभ चिंतन झालेलं आहे, शुभ इच्छा झाली, शुभ करणं झालं, शुभ बोलणं झालं. चारही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणून याचा अनुभव सगळ्यांना येतो. म्हणून समर्थ म्हणतात नामस्मरणासाठी काहीच खर्च होत नाही, एक पैसा सुद्धा लागत नाही.
विश्वातल्या प्रत्येक माणसाला याची गरज आहे आणि म्हणून सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी म्हटलं पाहिजे. त्यात सगळ्यांचाच फायदा आहे, आपला, आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा आणि विश्वाचाही. म्हणून तिला विश्व प्रार्थना असं म्हटलेलं आहे. म्हणून हे जे नामस्मरणाचं, विश्व प्रार्थनेचं सुदर्शन चक्र आपण जे सोडणार, ते समाजातल्या अनिष्ट गोष्टींचा संहार करण्यासाठी, अनिष्ट गोष्टींचं ते संहार करतं. म्हणून म्हटलंय, जे खळांची वैकंठी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. ही जी व्यंकटी आहे ना, ती आम्ही या नामस्मरणाने मोडून काढतो. आणि म्हणून घरामध्ये आनंद, समाजामध्ये आनंद, सर्व ठिकाणी आनंदी आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जय जय रघुवीर समर्थ.